नमस्कार, प्रणय किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोलंबीचा भात। हे बघा, हे कोलंबी आणली आहे, मस्तपैकी ही समुद्राची कोलंबी आहे, लाल लाल लाल। सो आता मी ही कोलंबी साफ करून घेते। कोलंबी साफ करून घेतलेली आहे। आता आपण भात बनवायचा, कोलंबी भात। तर त्याच्यासाठी तांदूळ घेतले, बासमती तांदूळ 2 वाटी, टोमॅटो घेतले, कांदा घेतलाय, लसूण घेतली आहे आणि कढीपत्ता घेतले। ठीक आहे, हे आता आपण कापून घेऊया। जास्त बारीक टोमॅटो कापत नाही आहे मी। उभा चिरून घ्यायचा कांदा। कोलंबी भात आपण कुकरमध्ये डायरेक्ट बनवणार आहोत। ठीक आहे, मी कुकर ठेवलाय। पटकन आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही, जास्त वेळ लागत नाही याला। कुकर गरम झालेला आहे। आता आपण 2 चमचे तेल टाकणार आहोत। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं पहिला चमचाभर जिरं टाकायचे आणि मी काही खडे मसाले घेतलेले आहे। दालचिनी घेतली, काळी मिरी घेतली, गरम मसाल्यातली मोठी वेलची घेतली आहे, तेजपत्ता घेतले। कढीपत्ता टाकलाय, लसूण, त्याच्याबरोबर कांदा टाकायचा आहे। कांदा चांगला फ्राय होऊ द्यायचा। तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घ्यायचे, कांदा लाल होईपर्यंत। तांदूळ धुवून घेतलेत। मस्त खडे मसाल्यांचा वास येतोय, आपण खडे मसाले वापरले त्याच्यामध्ये। खडे मसाले जास्त पण वापरायचे नाहीत, नाहीतर खूप गरम मसाल्याचा वास येतो त्याला। कांदा चांगला लालसर होतोय। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा। टोमॅटो चांगला मऊ होऊ द्यायचं। याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना घेतलाय, हा धुवून स्वच्छ धुवून आपण कापून घेऊया। हे बघू शकता तुम्ही, टोमॅटो मस्त मऊ होत आलाय। गरम मसाला घेतलाय, थोडासा मी कांदा लसूण मसाला घेतलाय, हळद घेतली आणि मालवणी मसाला घेतलाय। आपण टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये। आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट होती, ती पेस्ट टाकते आणि पुदिना आणि कोथिंबीर आहे, बारीक करून घेतली आहे, ती टाकायची आपण। मस्त सगळं मिश्रण हे एकजीव करून घ्यायचंय। बघू शकता, मस्त असं एकजीव झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये कोलंबी टाकणार आहोत। कोलंबी टाकते मी। फिरवून घ्यायचं त्याच्यामध्ये। थोडंसं पाणी टाकते मी। मस्त दिसते, वास तर वाव, छानच येतोय। 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं। पाणी गरम करत ठेवलेलं आहे मी, त्याच्यामध्ये ओतायला भातामध्ये। घाईच्या वेळी सोपी रेसिपी आहे कोलंबी भात। जेव्हा घाई असेल तेव्हा हे तुम्ही बनवू शकता।
पटकन होणार आहे. आता हे धुवून घेतलेले तांदूळ मी आता त्याच्यामध्ये टाकते. फिरवून घ्यायचंय भात. पाणी गरम झालेलं आहे आपलं. आता पाणी त्याच्यामध्ये टाकूया. पाणी जास्त टाकायचं नाहीये, थोडंसं पाणी टाकायचंय कारण भात मऊ होईल. तर लास्ट आपण मीठ टाकायचंय, चवीनुसार मीठ. हा बघा मस्त भात दिसतोय. थोडंसं पाणी ॲड करते अजूनही. चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर आपण झाकण लावून फक्त 2 शिट्ट्या करायच्या. बघा उकळी आलेली आहे. ते आता आपण झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. ते झाकण लावून घेते मी. 2 शिट्ट्या फक्त करायच्या आहेत. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहेत. आपण गॅस आता बंद करून घेऊया आणि कुकर थंड झाल्यावरती आपण ओपन करून बघूया. बघा मस्त असा भात खायला रेडी. मस्त असा भात झालेला आहे कोलंबीचा. तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा. मस्त सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.